एवढी दुर्दैवी घटना गेली 3-4 दिवस आपण माध्यमांच्या माध्यमातून पाहतोय आणि इतक्या वाईट पद्धतीने तिथे जी काय मारहाण झाली आहे आणि तो एका पक्षाचा नगरसेवक आहे म्हणून जर त्याला पोलीस पाठीशी घालत असतील म्हणजे हे अति होते आणि इतकी अरेरावी जे आपण जे पाहिलं त्या हॉस्पिटलमध्ये त्या नर्सेसना मारलं, त्या तिथल्या जो स्टाफ होता त्यांना मारलं, अगदी तिथले जे प्रमुख आहेत त्यांना मारलं. आता असं आहे की सभापती महोदय, या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य गरीब लोक जातात. आता ह्या रमेश म्हात्रे हा स्वतः कदाचित अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल किंवा आणखीन कुठं ॲडमिट होईल. ही सगळी हॉस्पिटल ही गरिबांसाठी हॉस्पिटल आणि त्याच्यामध्ये असे प्रकार जर घडत असतील आणि घडलेले आहेत आणि तरीसुद्धा त्याच्यावर कारवाई व्हायला जवळजवळ 4 दिवस लागतात. आता नाममात्र त्याची अटक झालेली आहे. ही माहिती मी आज सकाळी येण्यापूर्वी मी घेतली. नाममात्र त्याला अटक झालेली आहे. परंतु अशा पद्धतीने या सगळ्या कामामध्ये कुठली कलमं लावलीत मला माहीत नाही म्हणून मी ती मला पूर्ण माहिती नाही. परंतु एवढं मात्र नक्की की हा जो सत्तेचा माज आणि हा जो आपण आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा पद्धतीचा जो एक आविर्भावामध्ये आपल्या समोर ज्या घटना येतात त्या अतिशय निंदनीय, अतिशय चिंताजनक आणि सरकार म्हणून सरकार कुठल्या याच्याने ह्याचं समर्थन करणार आहे हा प्रश्न समर्थनाचा किंवा एखाद्या ह्याचा नसून हा प्रश्न सर्वसामान्यांच्या ज्या या आहेत ह्या ज्या हॉस्पिटल सारख्या ज्या सोयी आहेत तिथे जर असे प्रकार घडत असतील आणि विशेषतः महिलांना त्या नर्सेसना मारहाण होते. माझा साधा प्रश्न, जर त्याच्यामध्ये त्याची एखादी बहीण असती तर तिला मारहाण केली असती का? म्हणजे काय चाललंय ह्या राज्यामध्ये, कशा पद्धतीने हे सगळं चाललंय. आणि म्हणून याच्यामध्ये सरकारचा थेट संबंध आहे कारण तो नगरसेवकच आहे तिथला, त्या महानगरपालिकेचा. आता असल्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्या सदनामध्ये नाही करायची का असा माझा साधा प्रश्न आहे. अनेक वेळेला आम्ही जेव्हा 289च्या माध्यमातून इथे सूचना मांडत असतो किंवा विषय मांडत असतो त्याचं गांभीर्य आपण कधीतरी हे करा आणि त्याची कधीतरी चर्चा करा. मला आठवतंय की मागच्या हप्त्यामध्ये एका 289च्या माध्यमातून आपण आदेश दिले होते की ते अल्पचर्चे 97च्या माध्यमातून अल्पचर्चा त्याची घेण्यात यावी. आता उद्या शेवटचा दिवस आहे, आज ती दिसत नाहीये आणि त्यामुळे अशा पद्धतीने जे काही कामकाज चाललेलं आहे खरोखरच हे अतिशय चिंताजनक आहे. आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला मागणी आहे की ज्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली त्याच्यामध्ये त्याला जे काही अटक झालेली आहे ते कलम कुठची लावलीत मला माहीत नाही. तिथं मारहाणीचीच फक्त साधी कलमं असतील त्याच्यावर पटकन जामीन सुद्धा होईल. परंतु सरकारी कामामध्ये व्यत्यय अशा पद्धतीची सुद्धा त्याच्यामध्ये कलमं लावली जावीत आणि त्याला जामीन होणार नाही, निदान त्याला जेलमध्ये राहू द्या तिकडे एक 10-15 दिवस म्हणजे त्याला माज त्याचा उतरेल अशा पद्धतीची काही व्यवस्था, अशा पद्धतीची भूमिका सरकार घेईल का आणि त्या बाबतीमध्ये सरकारने घ्यावी अशी मी या माझ्या 289च्या सूचनेद्वारे मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. पर्यटन व खनिकर्म मंत्री. परंतु सरकारचा उल्लेख आणि एका राजकीय पक्षाचा उल्लेख आजच्या चर्चेमध्ये सन्माननीय भाई जगताप साहेबांनी केला म्हणून दुसरी बाजू सुद्धा सदनासमोर आली पाहिजे. कुणालाही पाठीशी घालायचा प्रश्न नाही. भाई श्री म्हात्रे हे जरी एका राजकीय पक्षाचे नगरसेवक असले तरी पक्षानं भूमिका त्या दिवशी जाहीर केली की याला कुणीही पाठीशी घालणार नाही. हे कृत्य निंदनीय आहे. हे कृत्य 100% चुकीचं आहे. गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केलेला असून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत. कुणालाही कुठल्याही पक्षात तो जरी आमच्या पक्षात जरी असला तरी त्याला पाठीशी घालायचा प्रश्न नाही. पक्षानं पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे. गुन्हा दाखल करून त्याच्यावर योग्य कारवाई पोलीस करतील. पर्यटन आणि खनिकर्म मंत्री 46 निवेदन. सभापती महोदय, आपल्या अनुमतीने नियम 46 अन्वये पर्यटन विभागामार्फत किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारणी करण्याबाबतचं निवेदन मी या ठिकाणी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे शौर्य, स्वाभिमान
राष्ट्रनिष्ठा आणि त्याग यांच्या सर्वोच्च मूल्यांचे प्रतीक आहे. या स्वराज्याच्या निर्मितीस आणि संरक्षणासाठी असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांच्या दरम्यान झालेले ऐतिहासिक भेटीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आलेल्या सय्यद बंडास अचूक वेळी ठार करून वीर जिवाजी महाले यांनी महाराजांचे प्राण वाचवले. वीर जिवाजी महाले यांच्या या अतुलनीय शौर्यामुळे आणि समयसूचकतेमुळे हिंदवी स्वराज्याचा इतिहास सुरक्षित राहिला. त्या अनुषंगाने होता जीवा म्हणून वाचला शिवा ही इतिहासात अजरामर झालेली उक्ती त्यांच्या अमर पराक्रमाची साक्ष देणारे असून आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देत आहे. त्यामुळे किल्ले प्रतापगडावर दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सदर सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक, इतिहास संशोधक, विद्यार्थी आणि शिवप्रेमी किल्ले प्रतापगडास भेट देत असतात. त्यामुळे किल्ले प्रतापगडाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. वीर जिवाजी महाले यांच्या अद्वितीय पराक्रमाला चिरंतन स्वरूप देण्यासाठी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची विविध सामाजिक व इतिहास संशोधन संस्था, शिवप्रेमी संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. सदर मागणीस अनुसरून वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाचा वारसा अधोरेखित करण्यासाठी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी पर्यटन विभागाच्या जागेत त्यांचे भव्य व आकर्षक स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत प्रथम टप्प्यात ₹1 कोटी रकमेस मंजुरी देण्यात येत आहे. त्यामुळे किल्ले प्रतापगड हे केवळ ऐतिहासिक स्थळ न राहता शिवकालीन वारसा पर्यटन म्हणजे हेरिटेज टुरिझम क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर किल्ले प्रतापगडाची ओळख अधिक बळकट होऊन देश विदेशातील पर्यटकांसाठी किल्ले प्रतापगड प्रमुख आकर्षण ठरणार आहे. परिणामी किल्ले प्रतापगडावरील वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची गाथा राज्यातील तमाम शिवप्रेमींना अखंड प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे. धन्यवाद. प्रवीण दरेकर, बोला. पॉइंट ऑफ प्रोसिजर.